संक्रांतीच्या आदल्या दिवशी येते भोगी आणि या भोगीच्या दिवशी या मिक्स भाजीमध्ये तेल घालून करण्याची पद्धत आहे आणि याचीच रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर पहिल्यांदा आपण ही भाजी निवडून घ्यायची आहे नीट स्वच्छ करून आणि त्यानंतर आपण संक्रांतीच्या वाणामध्ये जेवढ्या पण वस्तू घालतो त्या सर्व भाज्या या भाजीमध्ये घालून आपण शिजवून घेणार आहात. आणि इथे मी ज्वारीचं कणीसुद्धा घेतलेलं आहे, त्याचा आपण हुडा काढून घेणार आहोत. आणि ते कणीस जोपर्यंत गरम आहे तोपर्यंतच निघतं त्याचं सगळं. आमच्याकडे या भाजीला आमटीची भाजी म्हणतात. काहीकडे म्हणजे काही ठिकाणी लेकूरवाळी किंवा खेंगट ही अशी बरीच नावे आहेत. तर तुम्ही सुद्धा सांगा तुमच्या भागात काय बोलतात. म्हणजे कसं दर 5 किलोमीटर नंतर सगळे भाषा वगैरे सगळं चेंज होतं. आणि यामध्ये मी आता तुम्ही बघू शकताय काय काय घेतलेलं आहे. वांगी आहेत, घेवड्याचे शेंगा, गाजर आणि हरभरेसुद्धा घेतलेले आहेत ओले, तांदळ आणि तांदळाची टाकताना शूटिंग माझ्याकडून मिस झालेली आहे. आणि आपल्याला बोरंसुद्धा लागायचे पण ती माझ्याकडे नव्हती. तर भाजी शिजते तोपर्यंत आपण वाटणाची तयारी करून घेणार आहोत. आणि भाजीला 2 शिट्ट्यासुद्धा झालेल्या आहेत कुकरच्या. तर आणि इकडे आपण हे तयार केलेलं वाटण टाकून घेणार आहे. वाटणामध्ये मी हिरवी मिरची, लसूण आणि थोडंसं शेंगदाणे आणि त्यानंतर ज्वारीचं पीठ ॲड केलेलं आहे. आणि ते सर्व घालून भाजीमध्ये स्मॅश करून घ्यायची आहे भाजी. एकदम सोपी पद्धत आहे बरं का. जास्त असं टाईम नाही लागत आणि एकदम चविष्टसुद्धा लागते. आम्ही लहानपणी खाताना जास्त नाटकं करायचं, पण आज माझी मुलंसुद्धा हे खूप आवडीने खाल्ली त्यांनी. आणि आपण जे पाणी काढून घेतले ते सुद्धा त्यामध्ये ॲड केलेलं आहे. ते पाणी टाकून द्यायचं नाही कारण त्यातच सर्व अर्क असतो. त्यानंतर आपण आता फोडणी देणार आहेत. तेलामध्ये जिरे घालून घेतलेले आहेत. आणि सध्या आमच्याकडचं लसूण संपलेलं आहे, त्यामुळे मी आता लसूणच्या पातीबरोबरच काम चालवणार आहे. आणि मी इथे दाखवते तशीच जर फोडणी तुम्ही दिली तर फोडणी एकदम परफेक्ट बसते. एक 2 मिनटं असेच भाजी थोडीशी शिजवून घ्यायची आहे तशीच. आणि त्यानंतर झाकण काढून उरलेली भाजी आपण टाकायची आहे त्यामध्ये. याने एकदम फ्लेवर खूप छान येतो आणि चवीलासुद्धा एकदम छान लागते भाजी. बघू शकताय तुम्ही, दिसायलाच एवढी की छान दिसत आहे ती. थोडीशी उकळी आल्यानंतर भाजीला आपण मीठ टाकून घेणार आहोत. आणि त्यानंतर एकसारखी मिक्स करून घ्यायची आहे. आणि थोडीशी भाजी उकळली की आपली भाजी तयार आहे. चवीलासुद्धा एकदम भन्नाट झाली होती भाजी. आणि तुम्ही तुमच्या भागात म्हणजे कशी करतात ते सुद्धा कमेंट करून सांगायचं आहे. चला, लाईक, शेअर, सबस्क्राईब.